आज आपण केळ्याचा केक पाहूया। त्यासाठी इथे मी 6 चमचे मैदा घेतला आहे। हा आपण चाळून घेऊया। मी इथे मैदा चाळून घेतला आहे। आता पिठी साखर चाळून घेऊया। 4 मोठे चमचे पिठी साखर घेतली आहे। आपण पिठी साखर चाळून घेऊया। त्यानंतर हा 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतली आहे, ती पण ह्यात चाळून घेऊया। आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतला आहे, हे देखील चाळून घेऊया। मी इथे सर्व चाळून एकत्र करून घेतलं आहे। आता मी इथे एक दुसरा बाउल घेतला आहे। त्यात मी 2 केळी कुस्करून घेतली आहे। ही आता आपण फेटून घेऊया व्यवस्थित। मी इथे ही केळी फेटून घेतलेली आहेत। आता यामध्ये आपण बटर ऍड करूया। 2 मोठे चम्मच मी बटर घेतला आहे। आता हे आपण व्यवस्थित फेटून घेऊया। मी इथे बटर पण फेटून घेतलं आहे। आता आपण ह्याच्यात 1 वाटी दूध घेऊया ओतून। आता हे देखील आपण फेटून घेऊया। आपण दूध देखील फेटून घेतलेलं आहे। आता आपण हे जे चाळलेलं सर्व मिश्रण आहे, हे आपण ह्याच्यात थोडं थोडं करून टाकून घेऊया। थोडं थोडं ऍड करून आपण हे फेटत जायचं आहे। हे मी फेटून घेतलेलं आहे। आता हे जे बाकी राहिलं आहे ते पण आपण ह्यात टाकून घेऊया। हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे अशा प्रकारचं मिश्रण तयार व्हायला पाहिजे। इथे मी एक ॲल्युमिनियमचं टोप घेतलं आहे। या टोपामध्ये मी बटर पेपर टाकून घेतला आहे। आता हे मिश्रण आपण टोपामध्ये काढून घेऊया। हे मी टोपात काढून घेतलं आहे। हा केक आपण कुकरमध्ये बेक करणार आहोत। कुकर 15 मिनिटांसाठी मी प्रीहीट करायला ठेवला आहे। इथे कुकर मी प्रीहीट करायला ठेवला होता। यात मी एक गोल डिश टाकून ठेवली आहे। आता हा आपण टोप ह्याच्यावर बसवून घेऊया। कुकरचं झाकण लावून घेऊया। आपण कुकरला इथे रबर नाही लावलेला आहे। कुकरची शेटी काढून घेतलेली आहे। कुकरचं झाकण मी लावून घेतलं आहे। आपण हा केक मीडियम फ्लेमवर 35 मिनिटांसाठी बेक करणार आहोत। आपला केक 35 मिनिटांनंतर बेक होऊन तयार झाला आहे। हा आता आपण टोपामधनं बाहेर काढूया। टोपामधनं बाहेर काढण्यासाठी टोप अगदी थंड झालेलं हवं, रूम टेम्परेचरला आपल्या यायला हवं। त्यानंतर याच्या कडा सुरीने मोकळ्या करून घ्यायच्या व हे टोप ताटामध्ये आपण आता हे उलट करूया। उलट करते। एकदा फक्त डॅब असं करायचं आणि टोप केक आता तयार आहे। बटर पेपर आपण काढून घेऊया। आपला केळ्याचा केक इथे तयार आहे।